मी सध्या परभणीतील MGM कॉलेजवरती आहे आणि हे कॉलेजचा परिसर आहे. आपण इकडे बघताय अशा पद्धतीनं विद्यार्थी या ठिकाणी आज परीक्षा देण्यासाठी आले होते. मात्र या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती घेण्यात आली नाही आहे आणि हे सगळे विद्यार्थी आता वापस जातात. आपल्यासोबत विद्यार्थिनी आहेत. कशासाठी आले होतात? कशाचा पेपर होता? आम्ही विद्यार्थी परिषदेकडनं आलो होतोय. आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फोन आले की बाबा सीईटीचा पेपर जो आहे, सीईटी सेलनं आजची तारीख दिलेली आहे आणि तारीख दिल्यानंतर जेव्हा विद्यार्थी इथं येतो त्याला समजतं की इथले कम्प्युटर जे आहेत ते सुरू नाही आहेत किंवा मग कम्प्युटरमध्ये इथं सांगितलं गेले की शॉर्ट सर्किट झाले रात्रीच्या 12 वाजता. मग शॉर्ट सर्किट झाले तरी सुद्धा इथे लाईट फॅन सुरू आहेत. हा प्रश्न आहे. त्यानंतर जे आहे 290 विद्यार्थी जे आहेत आज इथे पेपर देणार होते ऑनलाईन आणि त्यानंतर इथे फक्त 40 कम्प्युटर सुरू आहेत. तर मग 200 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 40 कम्प्युटरवर नेमके पेपर द्यायचे तर कसे द्यायचे? आणि इथं विचारल्यानंतर जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन घेऊन गेलोय तर कुठेतरी प्रशासन दाबदबाव टाकण्याचं काम करतं की आम्ही तुम्हाला निवेदन देऊ देत नाही. तर या ठिकाणी आमच्यावरती सुद्धा इथे दाबदबाव करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तरी विद्यार्थ्यांची जी अडचण आहे, आता देखील त्यांनी सांगितलंय की तारीख आपण पुढे दिलेली आहे पण अजूनही कन्फर्म काय आहे हे सांगण्यात आलेलं नाहीये. धन्यवाद. तुम्ही कुठून आले? मी परभणीचाच आहे प्रॉपर. मी इथं विद्यार्थ्याच्या प्रश्नावरच फोन आला की सकाळी CET सेलचे जे प्रश्न आहेत की बा 40 कम्प्युटर फक्त सुरू आहेत आणि 240 विद्यार्थी इथे जमा झालेले आहेत, तर बाकीच्या 200 विद्यार्थ्यांना कसा पेपर द्यायचा? तुम्ही परीक्षार्थी आहात का? नाही परीक्षार्थी. परीक्षार्थी कोण आहे? काय अडचण आली आहे? सर, मी या ठिकाणी मी रहिवासी परभणी जिल्ह्यातच आहे पण मी नाशिक या ठिकाणी जॉब करतो. ॲक्च्युली मी त्या ठिकाणावरून पेपर देण्यासाठी आलो आहे रात्रीची नाईट शिफ्ट करून. पण आता सर या ठिकाणी आल्यावर असं कळालं की पेपर होणार नाहीत किंवा अशा प्रकारची तांत्रिक अडचण आलेली आहे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आम्हाला फेस करायला. किती वाजताचा पेपर होता? किती वाजता संपणार होता? आता सर आता 1:30 वाजता पेपर आहे पण या ठिकाणी आधीच्याच विद्यार्थ्यांचे पेपर झाले नाही तर आमच्या पेपरचं काय नाही का? तर आता सकाळच्या सत्रातले कोण तुम्ही? ते किती वाजता पेपर होता? पेपर 11 वाजता होता. आमचा पण रिपोर्टिंग टाइम 10:30चा दिला होता आणि पेपर झाला की नाही? मग पेपर नाही झाला. आता काय सांगितलं केंद्र संचालकांनी? केंद्र संचालक आम्ही इथं आल्यावर आम्हाला पहिले बाहेरच ठेवलं. ते बायोमेट्रिक वगैरेचं सगळं इथं साहित्य होतं पण त्यांना बायोमेट्रिक वगैरे काहीच घेतले नाही कारण की वरी फक्त त्यांचे 40 कम्प्युटर चालू आहे असं माहीत झालं होतं. हां, तरी पण मग सगळ्यांना कारण सांगितलं की नाही तुम्हाला पेपर का होणार नाही? नाही, ठोस कारण असं काहीच सांगितलं नाही आहे. इथं व्यवस्थित काही नव्हतं, यांचं मॅनेजमेंट वगैरे काहीच नव्हतं. हां, आता आम्हाला फक्त एवढं सांगितलेलं आहे ते कन्फर्म लेटर आला म्हणून वरून ते लेटर त्यानं पाठवला की याने टाईप केला, हे पण कन्फर्म नाही आहे आम्हाला. पेपर कधी होणार आहे? आता काय आता आम्हाला त्यांनी एवढं सांगितलं आहे की 29 तारखेला तुम्हाला मेल येईल आणि त्याच्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. त्याच्यानंतर पेपर कधी आहे ते समजलं जाईल. पेपर आता कधी होणार आहे ते नाही का वरून नाही कळालं ना अजून. त्यांनी टाईप केले का वरून आले लेटर ते पण पक्क माहिती. ऑफिशियल पण नाहीये लेटर, त्यांनी स्वतः टाईप केले. परत इथं पाण्याची सोय नको कशाचीच नाही. आम्ही सकाळी उपाशी पोटी आलात आणि परत नाही का ते पाहिलं की असे हसायले तर वरून इथं कशाचीच सोय नाही, कोणी नाही पण पेपर घ्यायला. फक्त किती विद्यार्थी होते? 210. सीईटीचे पेपर देण्यासाठी. हो, सीईटी नाही, मी नाही आले पण आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून इथे निवेदन दिलेले आहेत. 4 मागण्या केलेल्या आहेत की आम्हाला विद्यार्थ्यांना जे आहे पुन्हा पेपर देण्याची संधी देण्यात यावी कारण की यंत्रणा तांत्रिक अडचणीमुळे त्यांना हे बाधित विद्यार्थी आहे, तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा न देण्यात येणार आहे. त्यांना पुन्हा पेपर देण्याची संधी देण्यात यावी आणि त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची त्यांनी लेखी हमी द्यावी आम्हाला. आणि पुन्हा हे असे जे सेंटर्स आहेत जिथं कोणतीही व्यवस्था नाही, कोणतीही यंत्रणा नाही, जे निष्काळजीपणा आहे विद्यार्थ्यांबद्दल, अशा केंद्रांना ब्लॅकलिस्ट करावे आणि अशा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात न यावी असे आम्ही असं निवेदन येथे दिलेलं आहे. आपली सीईटी सेलला सुद्धा अशी विनंती आहे या ठिकाणी की तुम्ही जेव्हा सेंटर देताना विद्यार्थ्याला, हा विद्यार्थी खेड्यापाड्यातला असतो, त्याला येण्यासाठी अडचणी आधीच असतात. तर त्यांनी जे आहे मूळ प्रॉपर शहरामध्ये जे काही महाविद्यालय आपल्याकडे आहेत, जे काही सीईटीचे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी पेपर घ्यावा. MIDCचा एरिया म्हणजे जो आहे परभणीच्या अतिशय प्रचंड बाहेर येतो. इथे येतानाच विद्यार्थ्याला 2-3 लोकांना 2-3 ठिकाणी ऑटो चेंज करावा लागतो की या ठिकाणी यायचं. अशा ज्या एजन्सी आहेत ज्या एक्झाम घेतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. तर इथे या ठिकाणी सीईटीचा पेपर होणार होता आणि सकाळी 10:30 वाजल्यापासून हे सगळे विद्यार्थी जमा झाले होते परीक्षा देण्यासाठी. मात्र पेपरच झाले नाही आहेत आणि दुसऱ्या सत्रातला पेपर देखील असं होणार नाही असं विद्यार्थ्यांचा आरोप आहे. ह्या सगळ्या विद्यार्थी आता घराकडे वापस चाललेत. अनेक ठिकाणवरनं इथे विद्यार्थी दाखल झाले होते मात्र पेपर झाले नसल्यानं या विद्यार्थ्यांचा सगळा खोळंबा झाला आहे आणि विद्यार्थ्यांनी अशी मागणी केलेली आहे की हे सेंटर जे आहे ते ब्लॉक करावं. आता यावरती प्रशासन कसा निर्णय घेतं
पुढची कारवाई काय करतं आणि पेपर कधी होतो या विद्यार्थ्यांचा हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.